हरिओम. आज माघवद्य त्रयोदशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी अवघ्या भारतवर्षात भगवान शिवाची विशेषत्वाने आराधना केली जाते. महादेव सर्व भारताप्रमाणेच महाराष्ट्राचेही आराध्य दैवत आहे. इथे ज्योतिबा आणि खंडोबांच्या स्वरूपातही तेच आहेत. आपल्या स्वरूप संप्रदायांशी त्यांचे विशेष नाते आहे. संप्रदायाची सुरुवातच मुळी आदिगुरू आदिनाथांपासूनच झाली आहे आणि आपल्या सद्गुरूंच्याकडून ती योगज्ञानाची परंपरा आपल्यापर्यंत आली आहे. शंकर म्हणजे कल्याण करणारा. त्याचे स्मरण प्रथम आपण एक धूनने करणार आहोत. धून सांगणार आहेत रूपा, अनिरुद्ध, रसिका आणि सोनिया. तबल्यावर साथीला आहे प्रसाद वैद्य. हार्मोनियमवर साथ देणार आहेत अवधूत दीक्षित. हरिओम. आम्ही एक ओळ सांगतो, आमच्या मागे म्हणा. महादेव 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 शंकर, 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 महादेव 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 शंकर. परम पुरुष शंकर, पार्वतीश शंकर, परम पुरुष शंकर, पार्वतीश शंकर, परम पुरुष शंकर, पार्वतीश शंकर, परम पुरुष शंकर, पार्वतीश शंकर. प्रणत पाश कृत विनाश महादेव शंकर, प्रणत पाश कृत विनाश महादेव शंकर, प्रणत पाश कृत विनाश महादेव शंकर, प्रणत पाश कृत विनाश महादेव शंकर. महादेव 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 शंकर, महादेव 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 शंकर. विषमनयन शंकर, उमारमण शंकर, विषमनयन शंकर, उमानयन शंकर, विषमनयन शंकर, उमारमण शंकर, विषमनयन शंकर, उमारमण शंकर. विश्वभरण कालहरण महादेव शंकर, विश्वभरण कालहरण महादेव शंकर, विश्वभरण कालहरण महादेव शंकर, विश्वभरण कालहरण महादेव शंकर. महादेव 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 शंकर, महादेव 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 शंकर. प्रणव घोष शंकर, स्वप्रकाश शंकर, प्रणव घोष शंकर, स्वप्रकाश शंकर, प्रणव घोष शंकर, स्वप्रकाश शंकर, प्रणव घोष शंकर, स्वप्रकाश शंकर. चिदाकाश नटन वेश महादेव शंकर, चिदाकाश नटन वेश महादेव शंकर, चिदाकाश नटन वेश महादेव शंकर, चिदाकाश नटन वेश महादेव शंकर. महादेव 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 शंकर, महादेव 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 शंकर.
शङ्कर संविद्रूप शङ्कर मत्समीप शङ्कर संविद्रूप शङ्कर मत्समीप शङ्कर संविद्रूप शङ्कर मत्समीप शङ्कर संविद्रूप शङ्कर मुक्ततापपापलेप महादेव शङ्कर मुक्ततापपापलेप महादेव शङ्कर मुक्ततापपापलेप महादेव शङ्कर मुक्ततापपापलेप महादेव शङ्कर महादेव 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 शङ्कर भजनांच्या अंगाने एकूणच शिवशंकरांचं अनेक प्रकारांनी वर्णन केलं गेलं. ह्या शिवशंकर सभागृहात शिवरात्रीच्या दिवशी हे ऐकून पवित्र वाटलं. दरवर्षी आपण हा शिवरात्रीचा कार्यक्रम करतो. ह्यात कलेनी भगवान शंकरांचं पूजन व नंतर ध्यान असा हा साधा सुटसुटीत कार्यक्रम असतो. आजच्या कार्यक्रमामध्ये गायन कला सादर करणार आहेत कीर्ती अंबपकर, सुकृत ताम्हणकर आणि अश्विनी भागणे. ह्या गायनासोबत स्वामींचं विवरण तर असेलच आणि त्या विवरणासह स्वामींनी जर काही कथा सांगितली तर अजूनच छान वाटेल. अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन नेहमी स्वामीच करतात. तेव्हा मी ह्या कार्यक्रमाचं सूत्र सगळे स्वामींकडे सोपवते आणि त्यापूर्वी कीर्ती एक पद सादर करेल. हरिओम. हरिओम.
अर्धांगी गिरिजा गौरी 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 अर्धांगी अर्धांगी गिरिजा गौरी अर्धांगी गिरिजा गौरी
हरिओम. छान सुरुवात कार्यक्रमाची झाली. राम 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 राम. हरिओम 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 हरिओम. असं घुमतोय असं गाणं ऐकल्यानंतर मनाची स्थिती ध्यानाच्या साठी म्हणून सुयोग्य होते खरं म्हणजे. भगवान शिवशंकर आदिनाथ आदिगुरु त्यांच्यापासून हा सगळा योग संप्रदाय की ज्याच्यामध्ये आपण आहोत. अनेक योग संप्रदाय म्हणजे वेगळे वेगळे योग संप्रदाय वेगळ्या वेगळ्या भागामध्ये आहेत, प्रस्तुत आहेत. त्यांच्यामधली आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज ही आपली परंपरा आहे. स्वामी स्वरूपानंदापर्यंत, स्वामीजींच्यापासून नंतर स्वामी माधवनाथांपर्यंत अशी आपल्यापर्यंत आलेली परंपरा. आदिनाथांच्यामुळे मनामध्ये ज्या ज्या गोष्टी उठतात त्यातली एक पहिली गोष्ट म्हणजे भक्ती. दुसरी गोष्ट म्हणजे योग, कारण हा जो योग आहे हा भक्तिप्रधान आहे. भक्त्या युक्तो योग बलेन चैव असं भगवानांनी गीतेमध्ये सांगितलं. त्याप्रमाणे भक्त्या योग बल असं याचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर त्याची वाट जी आहे ती ज्ञानाकडे आहे. म्हणजे नुसतंच योग करत राहणारे अनेक लोक असतात, योगा असं म्हणतात त्याला. त्यात काही दम नाही आहे खरं म्हणजे. हे आत्मदर्शनाच्यासाठीचा योग आहे. म्हणून आत्मज्ञानाकडे याची वाट आहे. म्हणजे भक्ती आहे, योगमार्ग आहे, आत्मज्ञान ही दिशा आहे. आणि त्याला अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे वैराग्य. या सर्व गोष्टी बघायला मिळतात एकाच ठिकाणी भगवान शंकरांच्या. भगवान शंकर म्हटलं की भक्ती, भगवान शंकर म्हटलं की ज्ञान, भगवान शंकर म्हटलं की योग, भगवान शंकर म्हटलं की वैराग्य. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की या वाटचालीमध्ये वैराग्यासारिखा जोडून ठेवीला सखा. वैराग्यासारखा सखा बरोबर घ्यायला लागतो. इतकं प्रधान आहे वैराग्य की विवेकानंदांची जी बालपणामधली हकीकत बऱ्याच जणांना माहिती आहे, परंतु ती सांगावीशी वाटते की बालक विवेकानंद अगदी लहानपणापासून ते शंकरांचं ध्यान करत असत. आई शंकरांची भक्त होती. शिवाच्या प्रसादामुळे हा मुलगा झाला आहे अशी तिची पक्की अनुभूती होती. आणि त्यामुळे पूजा करणे, ध्यान करणे असं ती करत असे. हा 5 वर्षापासून बालक तिच्या शेजारी बसायचा, ध्यान करायचा. तो काय करत होता कुणाला माहिती नाही. पण माझ्यामध्ये रामाबद्दल पण प्रेम तसंच होतं. भगवान शंकरांचं हे वैशिष्ट्यच आहे की रामाबद्दलचं प्रेम. तर रामसीतेची मूर्ती होती त्यांच्याजवळ आणि वरती
त्यांची एक खोली होती. त्या खोलीमध्ये एकटे पण बसत असतात, म्हणजे अगदी लहान असल्यापासून नरेंद्रनाथ एकटे बसत असतात. आणि तिथं ते रामसीतेची पण मूर्ती होती, त्याच्यावर प्रेम पण होतं. पण काय कोणाला टुकतं, त्यांच्या त्या घोड्याच्या म्हणजे मोत्तद्दार जो होता त्यांच्या गाडीचं व्यवस्था बघणारा, तो का कुणास ठाऊक पण संसाराला विटला होता आणि संसारामध्ये कसं दुःख आहे आणि किती त्रास आहे याचं साध्यंत वर्णन त्या लहान पोरावर जवळ तो करत होता. आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये असं आलं, 6-7 वर्षाचे असतील साधारणपणे, त्यांच्या डोक्यात असं आलं की हा म्हणतो ते बरोबर आहे, संसार करत राहणं हा काही माझा उद्देश नाही आहे लहानपणी, एवढ्या लहानपणी. आणि मी काही रामासारखा संसार करणार नाही म्हणून तो वरती गेला आणि त्यांनी ती अगदी जड अंतःकरणाने डिसिजन की ती मूर्ती टाकून दिली गच्चीवरनं. आणि मग विरोचित पावलं टाकत खाली आला. मग एखादा निर्णय घ्यायचा, 7व्या वर्षी कुठले आले काय असलं असतं म्हणतात, तसं केलं की संसार करणार नाही. हा प्रसंग वाचल्यानंतर आपल्याला काही वाटत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात येत नाही की शंकरच माझा आराध्य दैवत आहे असं त्याने ठरवलं, पण शंकर पण संसारी आहेत हे त्यावेळेला मनातच आलं नाही, कुणाच्या येत नाही. कारण की शंकर म्हटलं की संसार असं मनातच येत नाही, वैराग्य हेच मनात येतं. इतकं संसार करताना वैराग्य प्रधान आहे भगवान शंकरच. म्हणून विरक्ती हा प्रधान गुण. आणि सगळे जे त्यांच्यापासून त्यांच्या अंशाने जे जे कोणी झाले असं आपण समजून घेऊ शकतो, ते सगळे तशा प्रकारे विरक्त आहेत. अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे भगवान रमण महर्षी बघितलं की वैराग्य प्रधान डोळ्यासमोरच येत, बाकी काही नाही, काही नाही. ज्ञानप्रधान वैराग्य प्रधान असं असलं तरी देखील त्या अरुणाचलमवरून ते एक मिरवणूक निघते वर्षातून, निरनिराळे प्रकार असतात त्यातले एक, तर ती वाजत गाजत मिरवणूक येते आणि ती प्रत्येकाच्या घरासमोर म्हणजे काही काही ठिकाणी थांबते, ज्योत लावते. आणि जेव्हा रमण महर्षींच्या आश्रमाच्या समोर ती मिरवणूक आली, त्यावेळेला ती ज्योत लावली आणि आरती बिरती आणि भगवान हात जोडून उभे होते. आणि त्यांच्या तोंडातून ज्यावेळेला ते प्रसाद आणि भस्म लावलं त्यावेळेला त्यांच्या तोंडातून आलं की पिल्लू बापाचं ऋणी आहे असं म्हणून त्या डोळ्यामधनं अश्रुधारा यायला लागली. पिल्लू बापाचं ऋणी आहे. ज्ञान आहेच आहे, वैराग्य आहेच आहे, पण भक्तिभाव कसा ओथंबून भरलेला आहे. भगवान शिव अशा रीतीने जी परंपरा आहे ज्यांच्यापासून सुरू झाली की जी आमच्यापर्यंत आलेली आहे, ते कुठल्या गुण त्याच्याबरोबर आलेले आहेत हे आपण पहिल्यांदा बघितलं. आपण कथा तर बघतो आहोत, निरनिराळ्या प्रकारच्या सिरियल्समध्ये असतात त्या कथा, पण त्या सगळ्या प्रपंचाच्या संबंधी असलेल्या गोष्टींच्याच कथा असतात. कथांमध्ये कुणीतरी ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतोय असं कोणी नसतं. तर त्या कथांशी आमच्या कथा जुळत नाहीत. त्यांची जी मूळ कथा आहे की जी कथा माणसाला ज्ञानप्रवृत्त करते ती आपल्याला बघायची. त्याचं एक बाह्यरूप आहे आणि एक बाह्यरूप पण अतिसुंदर, जसं भगवान श्रीकृष्णांचं बाह्यरूप, जसं श्री रामचंद्र प्रभूंचं बाह्यरूप, तसं भगवान शंकरांचं बाह्यरूप अतिशय सुंदर मनोहर. या सगळ्या देवतांच्या मध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येण्यासारखी आहे की बघितल्यानंतर लगेच लक्षात येणारी गोष्ट म्हणजे शरीर अत्यंत प्रमाणबद्ध.
नाही, बाकीच्या तर गोष्टी आहेत की देव आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळं काही आहे. पण शरीर बघितलं तर प्रमाणपत्र आहे भगवान शंकरांचं. ज्या वेळेला आपण चित्र बघतो, प्रतिमा बघतो, त्यावेळेला ते बसले कसे आहे ते बघा. सरळ योगाचा पोश्चर. विचारच करायला नको की आपल्याला असं बसता आलं पाहिजे, याच्यासाठी म्हणून ते दाखवत आहेत. बाकी डोक्यावरती गंगा आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळ्या गोष्टी वर्णनं आहेतच, त्याच्यात काही शंका नाही. प्रत्येक गोष्टीला विशेष 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 आंतरिक असा काही भाव आहे. जसं गळ्यामध्ये सर्प आहे, अंगावरती सर्प खेळतात, अहिबुध्न्याय नमः असं त्यांचं नाव आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पर्वत राहतात, हे सर्प राहतात, अंगावर खेळतात ते सर्प. म्हणजे सर्व प्रकारच्या वासना या सगळ्या सर्पांना ते भीत नाहीत, दूर लोटायचा प्रयत्न करत नाहीत. तेही त्यांच्या अंगावरती आरामाने खेळतात आणि त्यांना डसत नाही. षटरिपूर्ण कशा खवळीता मजोरी वेळोवेळा, असे निराळा या बाळांनो खुशाला खिदळा खेळा, हे स्वामी स्वरूपानंदांचं म्हणणं. नसता तर तुम्ही तरी संतांना जगात पुसता कोण. संत वेगळे का आहेत, मोठे का आहेत, हे जर का तुम्ही नसतं तर लोकांना कळलंच नसतं. रिपुन दयाना सहाय्य झाला या सुखेनं धावून, सुखाने या, अंगावर खेळा. आपण असं म्हणू नये. पण अत्युच्च गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टींना हाकलायचाही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, अशी ज्ञानमय अवस्था आहे अतिशय. वासनामय सर्पांना खेळू देत, परंतु ते मलाही त्यांचं काही कौतुक नाही आहे. म्हणजे अशा रीतीने जवळ घ्या आणि त्याच्यानंतर त्यांना कुरवळत बसा, असं कुठं शंकर बसलेले नाहीत की त्या सापांनाच कुरवळत बसलेत. काही नाही, ते आहेत आणि नाहीत, त्यांचं लक्ष पण नाही आहे त्यांच्याकडे. असं वासनामय सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये पूर्ण विरक्ती आहे, ज्ञानमय स्थिती. पण वर्णन आपण ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला त्याचं जे ध्वनीचा अर्थ आहे, इंडिकेटिव्ह मिनिंग आहे, ते पण आमच्या लक्षात थोडं थोडं घ्यायचा आपण प्रयत्न करतो. सगळं काही येणं शक्य नाही आहे, परंतु थोडं थोडं येऊ शकतं. त्यानुसार आपण अजून एक पद ऐकूया आता, सुकृत म्हणणार. हॅलो 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 हरिओम 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 हरिओम
वारना बाजे डमरू डम शिवनाचे रे 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 संगनाचे सुत गणेश पार्वती अर्धांग शिवनाचे रे बाजे डमरू डम शिवनाचे रे संगनाचे सुत गणेश पार्वती अर्धांग शिवनाचे रे बाजे डमरू डम शिवनाचे रे बाजे डमरू डम शिवनाचे रे बाजे डमरू डम शिवनाचे रे शिवनाचे शिवनाचे रे बाजे डमरू डम डमरू डम डमरू बाजे बाजे रे बाजे डमरू डम शिवनाचे रे बाजे डमरू डम शिवनाचे रे बाजे डमरू डम शिवनाचे रे सुर नर मुनि जन सब मिल गावत सुर नर मुनि जन सुर नर मुनि जन मुनि सुर नर मुनि जन
सुर नर मुनी जन सुर नर मुनी जन सब मिल गावत सुर नर मुनी आ सुर नर मुनी जन सुर नर मुनी जन सब मिल गावत मन तन्मय हो पावत शिवनाचे रे माझे ममरूढम शिवनाचे रे बाजे डमरूढम शिवनाचे रे आ बाजे डमरूढम शिवनाचे रे आ बाजे डमरूढम शिवनाचे रे संगनाचे सुत गणेश पार्वती अर्धांग शिवनाचे रे बाजे डमरूढम शिवनाचे रे शिवनाचे रे एवढं डोक्यामध्ये ते गाणं घुमायला लागतं की नंतरचं गाणारी व्यक्ती तिचे गाणं कसं म्हणू शकेल असं मायामध्ये येऊन जातं. कारण की तो राग आणि त्या सगळ्या गोष्टी आम्हाला काही कळत नसतात आमच्या डोक्यात इतकं. एकंदर कलेची देवता तर भगवान आहेतच. सर्व कलांच्या ठिकाणी नटराजाची मूर्ती असते. डमरू हा विशेष करून डमरूसहित नाच हा तालबद्ध नाच, म्हणजे ज्यांना तो वाजवता येतो आणि त्याच्यानंतर किंवा आता आपण तबला ऐकला की तर असं वाटलं की तर बरोबर आहे, म्हणजे डमरू जरी नसला तरी हा तबला असला तरी शिव तसेच नाचते. त्याच्याबरोबर एक मंजूळता या पेटीच्या मधनं आली की असं वाटलं की त्याला त्या नाचण्याला एक अशा प्रकारची सुरेलता मंजुळता त्याची पण साथ आहे. म्हणून प्रसाद आणि अवधूत या दोघांना देखील आमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. सुकृत तर आहेच, त्यांनी काय सुकृत केलं होतं मागच्या वर्षांनी हे माहीत नाही, पण याच्याने त्याला गळा आणि आवाज आणि सगळंच मिळालेलं. भगवान शंकरांच्या या सर्व अंगांच्या बरोबर
महत्त्वाचा भाग आपल्यासाठी म्हणून जो काय आहे तो की शक्तीसहित नेहमी त्यांचं जे वर्णन केलं जातं ते नेहमी शक्तीसहित असतं. म्हणजे शिव एकटे नाचत नाहीत, पार्वतीसहित म्हणजे शक्तीसहित नृत्य आहे, शिवशक्ती असं म्हटलं. त्याला राजकीय स्वरूप आलंय अलीकडे, परंतु मूळ स्वरूप ते नाही आहे शिवशक्ती. शक्तीचा हात धरून शिवाकडे जाता येतं. तर आमचा योगभूमिकेमधनं आपण या गोष्टीकडे बघणं याच्यासाठी म्हणून की प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्याला जर का मध्यवर्ती जी सेंट्रल थीम आपण म्हणतो ती जर योगाची नसेल तर या सगळ्या गोष्टी वरवरच्या राहतात. भगवानांनी सुद्धा सगळे अध्याय सांगितले असते आणि 6वाच अध्याय सांगितला नसता तर ती गीता इतकी इफेक्टिव्ह झाली नसती. पण कृष्णाचं वर्णन करताना सुद्धा योगेश्वर कृष्णाचं केलं जातं आणि त्यांनी सांगितलं सुद्धा की तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिका कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात योगी भवार्जुन. योगी हो, कारण की त्याशिवाय तुला ही सगळी जी गंमत आहे ती कळणार नाही. नुसतं शिवपार्वती नाचतायत शिवशक्ती नाचते या सगळ्या गोष्टी थोड्या दिवसानंतर कंटाळा येण्यासारख्या आहेत. ती तुझ्या आतमध्ये नाचली पाहिजे. आणि ती शक्ती काय स्वरूपाची आहे? ज्ञानशक्ती आहे, जिला संविद असं म्हटलं जातं. समर्थांनी शारदेचं वर्णन करताना जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे असं जे म्हटलंय, पण ती गोष्ट जाणीव हे तिचं स्वरूप आहे हे अगोदर सांगून दिलं. संविद हे तिचं स्वरूप आहे. तसं शक्ती म्हणजे संविद आणि शिव म्हणजे आत्मा. आत्मस्वरूपाशी संविद संलग्नच असते, परंतु चित्त त्या संविदशी संलग्न करून आत्मस्वरूपाला जोडता येतं, म्हणून त्याला महत्त्व आहे. आणि श्वासाची लय पकडून ते करतात, म्हणजे श्वास घेणे सोडणे श्वास घेणे सोडणे याच्याबरोबर. म्हणून शिवशक्ती जेव्हा बघू त्यावेळेला शिवशक्तीच्या सगळ्या गोष्टी तर बघूच, पण ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिव म्हणजे आत्मा आणि शक्ती म्हणजे संविद किंवा ती जाणीव, किंवा राम म्हणजे आत्माराम आणि मारुती म्हणजे संविद. पवनसुत श्वासाशी संबंधित, श्वासाच्या लयीशी संबंधित. स्वामीजी आम्हाला दाखवून देत असत. म्हणजे नुसतंच जर का भक्तिभाव 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 सांगत राहिले असते तशी मजा नसते आली की जे योगासहित सांगितलं. नाही तर अनुभूतीशास्त्र एका बाजूला पडून जाईल आणि नुसतीच वर्णनं सगळीकडे चालतात. म्हणून योग परंपरेला महत्त्व आहे. त्याच्यातनं जे वेगळं दृश्य दिसतं त्याच गोष्टीचं. म्हणून स्वामीजींचं पहिलं नाव महादेव असं होतं आणि नंतर सरलाताईंनी त्यांचं बदलून माधव केलं. हे एकमेव उदाहरण असेल की नवऱ्याचं बायको नावत नाही. पण आमच्या सद्गुरुस्थानी माधव आणि महादेव दोघंही आहेत. तस्मात योगी भवार्जुन सांगणारा कृष्ण पण आहे आणि का संविद स्वरूपिणी शक्ती ज्याची आहे तो महादेव. पण नृत्य म्हणजे प्रत्यक्ष नाचून नृत्य करायला, अंतःकरण आनंदात असताना जी स्थिती होते त्याला नृत्य असं म्हणतात. त्याचा ज्ञानाशी संबंध आहे, नुसतं नाचण्याशी संबंध नाही. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं
नामदेव महाराजांनी म्हटले. परे उनी परते घर तेथे राहू निरंतर. हे सगळ्या गोष्टी ह्या योगाच्याच झाल्या. सुंदर गोष्ट रमण महर्षींनी सांगितली होती नामदेव महाराजांची, की जिथं पाय ठेवतील तिथं शिवलिंग होत होतं. गुरूंच्याकडे गेल्यानंतर तूच उचलून पाय ठेव, मी शिवलिंगावर पाय ठेवले तर तू दुसरीकडे उचलून ठेव, मग सगळीकडं शिवलिंग होत होतं. मग रमण महर्षींनी असं सांगितलं की मग नामदेव महाराजांनी असा विचार केला की जिथं यांचं पाय ठेवलं होतं तिथं शिवलिंग होतं, म्हणून ते म्हणले की आपल्या डोक्यात होऊन देत, म्हणून त्यांनी डोक्यावर पाय घेतले. ती कथा रमण महर्षींनी सांगावी इतकी त्यांना आवडलेली होती. डोक्यामध्ये शिवलिंग ही महत्त्वाची गोष्ट आहे. बाह्य तर आहेच पण आतमध्ये आहे. ही जो शिव बाहेर आहे तो आतमध्ये आहे, आणि त्याचा अनुभव घेण्याचा आमचं आत्मस्वरूप, त्याचा अनुभव घेण्याचा जो आंतरिक प्रयत्न आहे ही शिव उपासना वस्तुतः आहे. पण त्याच्यासाठी अंतःकरण तयार जे होतं ते बाह्य भक्तिभावाने तयार होतं. म्हणून या दोन्ही उपासना एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत की बाह्य आणि अंतर. भगवान शंकरांच्या जरी काही कथा मी सांगितल्या नाही तरी त्यांचे जे अंश आहेत त्यांच्या जरूर सांगेन एखादी तरी. पण तत्पूर्वी आपण एक धून म्हणूया, पायी शिव. हरिओम हरिओम. पाहि शिव पाहि शिव पाहि शिव पाहि 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 पशुपति 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 पाहि पशुपति 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 पाहि पशुपति 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 पाहि पशुपति 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 पाहि परम कृपाकर पाहि शिव 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 पाहि प्रणत शुभंकर 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 पाहि शिव पाहि पाहि शिव पाहि शिव पाहि शिव पाहि पाहि शिव पाहि शिव पाहि शिव पाहि पशुपति 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 पाहि पशुपति 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 पाहि ओंकारांतर पाहि शिव पाहि ओंकारांतर पाहि शिव पाहि ओंकारांतर पाहि शिव पाहि ओंकारांतर पाहि शिव पाहि उमा महेश्वर
पाहि शिव पाहि उमा महेश्वर पाहि शिव पाहि उमा महेश्वर पाहि शिव पाहि उमा महेश्वर पाहि शिव पाहि पाहि शिव पाहि शिव पाहि शिव पाहि पशुपति 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 पाहि पशुपति 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 पाहि त्रिपुरासुर हर पाहि शिव 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 पाहि पार्वती मनोहर 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 पाहि शिव पाहि पाहि शिव पाहि शिव पाहि शिव पाहि पाहि शिव पाहि शिव पाहि शिव पाहि पशुपति 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 पाहि पशुपति 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 पाहि सोमकलाधर पाहि शिव पाहि सोमकलाधर पाहि शिव पाहि सोमकलाधर पाहि शिव पाहि सोमकलाधर पाहि शिव पाहि संवित् प्रभाकर 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 पाहि शिव पाहि पाहि शिव पाहि शिव 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 पाहि शिव पाहि पशुपति 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 पाहि आपल्याला म्हणण्याचा आनंद येतो म्हणून आपण धून नाही तर कोणतरी बोलतंय गातंय आम्ही काय करायचं आई पण म्हणता आलं पाहिजे. असं बघितलं की शिव हे आत्मस्वरूप आहे आणि शक्ती ही संवित स्वरूप आहे. सगळ्या भजनांच्या मध्ये तुम्ही बघाल तर शेवटी संवित हा शब्द येतो. संवित म्हणजे जाणण्याची शक्ती, जिला मी आहे अशा प्रकारची जाणीव आपल्यामध्ये असते, ती जी अस्तित्वाची जाणीव आहे तिला संवित असं म्हटलं जातं. तर आम्ही ज्यावेळेला लक्ष केंद्रित करतो त्यावेळेला त्या स्ववरती लक्ष केंद्रित करताना त्याच्याबरोबर जोडलेलीच आहे ती संवित. आत्मस्वरूपावर असं आपण ठरवायचं फक्त की स्ववरती, माझ्यावरती, स्वतःवरती असं मी लक्ष केंद्रित करणार आहे, आपोआप होतं ते. तिथं काय आपलं चेहरा दिसत नाही. चेहरा दिसत असतं तर आपण तिथं कशाला लक्ष केंद्रित केलं असतं त्याच्यामध्ये काही दिसत नाही म्हणून बरं. म्हणून एक प्रकारे आपल्या अस्तित्वालाच आपण स्पर्श करत असतो. ईश्वराचं अस्तित्व जे आपल्यामध्ये आहे ते शुद्ध अस्तित्व,
त्यालाच या जाणीवेच्या द्वारे, म्हणजे ह्या जाणीवेचं स्वरूप अस्तित्व हे आहे आणि त्यांनी ते तत्वाला जोडले जाते. मुळे आत्मा आणि आत्मशक्ती, शिव आणि पार्वती यांचे जे पुत्र आहेत ते गणपती आणि कार्तिकेय. कार्तिकेय हे पराक्रमाचं प्रतीक आहे, सेनापती देवांचा. त्यामुळे कार्तिकेय हे पराक्रमाचं प्रतीक आहे आणि गणेश हे ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे जर आत्मा आणि आत्मशक्ती यांच्या संयोगामधनं आपल्याला प्राप्त का होईल, तर ज्ञान आणि पराक्रम हे त्यांचे पुत्र आहेत. पण ज्ञान पराक्रम यांचा उगमस्त्रोत हे आत्मध्येच आहे. जर का आम्ही मूळ स्वरूपाशी संबंधित व्हायला लागलो तर या गोष्टी आपोआप विकसित होतील. असं एकंदर ह्या शिवाच्या कुटुंबाचं आम्हाला सांगणं आहे. भक्तिभाव तर आहेच आहे, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण असं असतं का ज्ञान आणि पराक्रम? तर जे शिवाचे अंश आहेत त्यांची नुसती नावं सांगतो की अगदी सुरुवातीचं शिवाचा अंश म्हणजे मारुती, ज्ञान पराक्रम भक्ती वैराग्य सगळं. नंतर दुसरे शंकराचार्य, ज्ञानाचाच पराक्रम. ज्ञान पराक्रम वेगळे पण नाही, त्यांच्याकडे ज्ञानाचाच पराक्रम आहे की संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जो हिंदू धर्म जाईल का काय असं वाटत होता, पुन्हा स्थापना केली. धर्मसंस्थापनार्थाय ते अवतरले होते पुन्हा. तिसरे साक्षात शंकराचा अवतार मारुती, कलिमाजी तेची जाहली, रामदासाची मूर्ती, शक्ती, पराक्रम, ज्ञान, सगळं काही. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद या नावावरून लक्षात येईल की ही जी परंपरा ही सगळी शंकराच्या अंशाने आहे. ते सगळे त्या ठिकाणी युक्ती आहे, शक्ती आहे, पराक्रम आहे, ज्ञान आहे. कित्येक वेळेला भगवानांनी त्यांना दर्शन पण दिलेलं आहे, कधी कधी जाणवून पण दिलेलं आहे. म्हणून शंकरानं शंकरम ज्ञानसिंधुम असं म्हटलं जातं. शंकराचार्य ज्या वेळेला काशीला गीतेवरचं भाष्य विवरण करत होते त्या काळामधली गोष्ट आहे. अद्वैत वेदांत आणि ते मांडत असताना काशीवर स्नानाच्यासाठी म्हणून निघालेले होते आणि घाटाच्या पायऱ्या उतरत असताना एकदम त्यांचे शिष्यवर्ग सुद्धा अत्यंत विद्वान आणि ते बरोबर होते आणि एकदम मोठी मोठी 4 कुत्री आणि त्यांच्या पाठीमागे डोक्यावरती दारूचा गळा घेतलेला असा अकराळ विकराळ असा एक चांडाळ होता आणि तो रुबाबात चाललेला होता आणि तो त्यांची वाट अडून होता. त्यामुळे त्या एकदम शिष्यांना हे समोर अमंगळ आल्यानंतर गच्छ 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 असं म्हणत होते, दूर हो दूर हो दूर हो. आणि आचार्यांच्या मनात पण असं आलं ते शब्द गच्छ गच्छ. आणि त्यावेळेला तो चांडाळ एकदम म्हणाला, अन्नमयम अथवा चैतन्यमेव चैतन्यात. अन्नमय कोशापासून अन्नमय कोश दूर करू का चैतन्यापासून चैतन्य दूर करू? कारण तुमचं शरीर जसं अन्नमय कोशापासून झालंय तसंच माझं पण झालेलं आहे.
आणि जे चैतन्य त्या कोशाला हलवणार आहे ते चैतन्य तुमच्यात आणि मायात एकच आहे. द्विजवर दुरीकृतुम वांछसी किम ब्रूही गच्छ गच्छेती. दूर कर दूर कर, दूर हो असं म्हणतायत, तर तुम्ही कशाची इच्छा करताय? काय दूर करू असं म्हटलं तर सगळे शिष्य स्तंभित झाले. कोणाला काय उत्तर देता आलं नाही, कारण की चैतन्य दूर करणं हे शक्यच नाही आहे. आणि जो अन्नमय कोश आहे तो जड आहे, त्यामुळे तो काही केल्या दूर होणं शक्य नाही, मग चैतन्याच्या मदतीच्या शिवाय. त्या काय दूर करू असं नाही प्रश्न विचारल्यानंतर ते कोड्यात पडले, गप्प उभे राहिले. त्यावेळेला आचार्य पुढे गेले. आता आचार्य काय सांगतात हे फार उत्सुक होते शिष्य. आचार्य पुढे गेले आणि ते म्हणाले, सत्यमेव भवता यदि दानी. हे श्रेष्ठ पुरुषा, तू म्हणतोस ते अतिशय सत्य आहे. आत्मज्ञान झालेल्या तुझ्या बोलण्यावरून हा चांडाळ आहे अशी भेदबुद्धी मी आता इथून पुढे सोडून देईन. आणि सगळ्यांना आश्चर्यकारक वाटलं. आणि आता पुढे जाऊन ते म्हणाले की आता दर्शन द्या, कारण की त्यांना हे माहिती होतं की भगवान शंकराशिवाय कोणालाही शक्य नाही असं बोललं. आणि मग भगवानांनी दर्शन दिलं. मग त्याच्यानंतर बद्रिकाश्रमात गेले. या सगळ्या पुढचा आचार्यांचा जो अत्यंत तेजस्वी असा जो इतिहास आहे, त्याच्यावरला हा एक अतिशय सुंदर प्रसंग आहे की अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये पूर्वीचे जे संस्कार राहतात त्या काळामध्ये स्पृश्य अस्पृश्य मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये होतं. आणि त्याचं कारण देखील या कर्मकांडाला कंटाळून बुद्ध आणि जैन या प्रतिक्रिया निर्माण झाल्या होत्या. आणि बुद्ध आणि जैन ही प्रतिक्रिया निर्माण झाली एवढंच नव्हे, तर आता त्याच्यानंतर अहिंसा हा मोठा विषय त्यांचा होऊन गेला. याचं कारण की यज्ञात हिंसा होते, त्याच्यावरती कडाडून त्यांनी विरोध केला, हा एक भाग. आणि मग आता अहिंसा परमधर्म म्हटल्यानंतर जे चांडाळ आहेत त्यांना गावाबाहेर पाठवणे हा एकंदर राजनीतीचा प्रकार होऊन बसला, कारण की दोन्हीही धर्मांनी राजाश्रय घेतलेला होता. आणि तो राजाश्रय घेतल्यामुळे त्याच्यानंतर राजनीती ही झाली की आता हे सगळे लोक इथं राहतील आणि हे चांडाळ वगैरे जे हिंसा करतात ते बाहेर राहतील गावाच्या. आणि तिथून स्पृश्य अस्पृश्यतेला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. आणि ही चर्चा करतच ते येत होते. ज्यावेळेला त्या गंगेच्या पायऱ्या उतरत होते त्यावेळेस शिष्यवर्ग ही चर्चा करतच येत होते. आणि त्याच वेळेला हा प्रसंग घडला. तर त्यांनी असं दाखवून दिलं की ते फक्त त्यांच्यातच नाही आहे, ते तुमच्यात पण आहे. सूक्ष्म स्वरूपात अद्वैत वेदांत म्हणायचा आणि भेदभाव पाळायचा, ही गोष्ट तुम्ही जर पुढे ज्ञान सांगणार असाल तर त्यासाठी विसंगत आहे. म्हणून भगवान शंकरांनी कथा सांग म्हणले होते, म्हणून मी सांगितले की ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं की सगळं ज्यावेळेला भस्माचे हे लावतात, पट्टे लावतात वगैरे किंवा गंधाचे पट्टे लावतात, सगळं गेल्यानंतर सुद्धा सगळं अणू त्याच्यात जळून गेले, सगळे त्याचे छोटे छोटे कण, तरी देखील ते पट्टे दिसतात इथे. तशा स्वरूपात पूर्वसंस्कार असतात. हे ऋणशेष वाया ये जे न फिटेगा मरोनिया, हे ऋणशेष वाया या जे न फिटेगा मरोनिया, ते पाया पडोनिया मैया सोडविले, असं ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये म्हटलेलं आहे. पाया पडोनिया म्हणजे त्या पदामध्ये पुन्हा पुन्हा त्या पदी स्थिर राहून, पाया पडणे म्हणजे नमस्कार करून हा एक त्याचा अर्थ आहे. पण त्या पदी सच्चिदानंद पदी ज्यावेळेला मन एकरूप होऊन जातं, चित्त एकरूप होऊन जातं, त्या पदामध्येच राहणे हे पाया पडणे आहे वस्तुतः. लोकांना वाटतं की सारखे निवृत्तीनाथांच्या पाया पडत होते आणि असं त्याचा अर्थ नाही. पाया पडून त्या पदावरती पुन्हा पुन्हा जाऊन मी ते सोडवलं की अद्वैत हा विचार आपल्याला समजू शकतो, पण ती गोष्ट आचारात आणणं फार डिफिकल्ट आहे. तिची अनुभूती येणं अवघड आहे आणि ती सहजा होणं ही त्याच्या पलीकडची गोष्ट.
म्हणून अत्यंत सुंदर प्रसंग शंकराचार्यांच्या जीवनात अनंत आहेत, मारुतीरायांच्या जीवनामध्ये अनंत आहेत, समर्थांच्या जीवनात अनंत आहेत, की जे त्यांचे अंश समजले जातात. स्वामी विवेकानंदांचं तर बोलाय असतो. पण या सगळ्या प्रेरणांच्या सहित जीवन जर उत्तुंग करायचं असेल तर योगाच्या माध्यमातून दासगणू महाराजांनी सुद्धा गजानन महाराजांच्या पोथीत सांगितलं की जर राष्ट्राला बलवान करायचं असेल तर योग करा. ही जी स्थिती आहे ती गोष्ट अवघड नाही आहे की आत्मस्वरूपाशी संलग्न होणे. तुम्ही ज्यावेळेला ते सगळं धून म्हणतो आपण कुठलीही किंवा अशा प्रकारचं गायन ऐकतो त्यावेळेला जर का आम्ही मस्तकामध्ये अवधान ठेवून राहिलो तर आपल्याला लक्षात येईल की तो आतमध्ये नाचतो आहे. खूप आनंद अधिक जवळून घेता येतो. म्हणजे गायनाचा तर आनंद असतो, जे आपण म्हणत असतो त्याचा आनंद असतो, पण त्याचबरोबर एक आतमध्ये नृत्य चालल्यासारखा आनंद मिळत असतो आपल्याला. जरूर घ्यावा. आता आपण अश्विनीचं ऐकणार आहोत आणि ते तांडव करण्यासंबंधीचंच गायन निवडलेलं. तांडव करी आदी देव शंकर त्रिपुरारी.
रुद्र महादेव शंकर नटराय शंकर नटराज भूतनाथ रुद्र महादेव उमारमण शिव शंभू उमारमण शिव शंभू दीननहितकारी दीननहितकारी तांडव करी आदिदेव तांडव करी तांडव 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 करी आदिदेव तांडव करी तांडव करी आदिदेव भैरव त्रिपुरारी तांडव करी आदिदेव तांडव करी तांडव करी तांडव करी छान. कबीरांनी असं म्हटलेलं की गगन गरजे बरसे आम्ही बादल गहर कबीर चौदिशी दमके दामिनी भिजे दास कबीर. भिजे दास कबीर म्हणजे चारी बाजूला वीज चमकते आहे, सगळीकडून वर्षाव होतो आहे. आशेचं गाणं ऐकल्यानंतर थोडंफार कुठेतरी त्या याला स्पर्श होतं. आशेनी पौर्णिमा ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपण यावर्षी कार्यक्रम जरूर घेऊ गिरीवनला. तर त्याचं निमंत्रण आता सगळ्यांना देऊन ठेवतो की मागच्या वर्षी घेणार होतो आपण आशेनी पौर्णिमा, परंतु तो नागपूरचा कार्यक्रम निघाल्यामुळे तो कॅन्सल करायला लागला. पण यावर्षी जरूर आशेनी पौर्णिमा आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करू. आशेनी येईलच आणि पौर्णिमा एकंदर ऐकून आपलं म्हणून झालं. आता एक गोष्ट आहे की शिवपूजन करणं. शिवपूजन करणं हा थोडंसं मानसिक दृष्टीने आपण करू शकतो. आणि ती जी गोष्ट आहे ते आपल्या हाला सगळ्यांना कागद दिलेले आहेत. त्याच्यामध्ये शिवमानसपूजा वस्तुतः आचार्यांचं स्तोत्र आहे, शंकराचार्यांचं. पण त्याचं मुंबईच्या अरुंधती दीक्षित यांनी जे सुंदर असा काव्यानुवाद केलेला आहे, तर ते आपण असं करावं की असं मनातल्या मनामध्ये आपण पूजा करतो आहोत, तर ती कशा रीतीने करायची तर सोनिया आता सांगेल. शिवमानसपूजा आपण तिच्या पाठीमागून म्हणू. आणि त्याच्यामध्ये असं म्हणता म्हणता तुम्हाला समजत जाईल. कधी कधी काही गोष्टी माहिती नाहीत, पण मंदाकिनी या शब्दाचा अर्थ आहे गंगा. मग गंगेचं पाणी आणलं. अशा सर्व गोष्टी आपल्याला म्हणताना त्या आपण मनातल्या मनामध्ये निर्माण करणे आणि भगवानांना अर्पण करणे.
तर ते फार काही समजून सांगण्यासारखी कुठली गोष्ट याच्यामध्ये आहे असं मला वाटत नाही. तर आपण ते जणू काही आपण ती पूजा करतो आहोत भगवान शंकरांची, असं आपण करूया. मग त्याच्यानंतर थोडंसं शिवनाम आणि ध्यान असं आपलं कार्य. मी एक संपूर्ण ओळ सांगते, मग माझ्या मागून म्हणा. माझ्या मानसी कल्पना करुनी मी दिव्यासना निर्मिले, रत्नांनी करुनी सुशोभिततया भावे तुला अर्पिले. स्नानासी तुझ आणिले सलिल मी मंदाकिनीचे भले, आहे शीतल शुद्धची विमल हे प्रेमे तुला अर्पिले. शंभो चंदन कस्तुरी उटी तुला लावी सुगंधी अशी, जाई चंपक बिल्व पत्र भरुनी मी अर्पितो अंजुली. प्रेमे धूप सुदीप अर्पण तुला देवा दया सागरा, माझ्या मानसी कल्पुनीच सगळे मी पूजिले रे तुला. आले चित्त उचंबळून मम हे नेत्री तुला पाहता, माझा मी नच राहिलो तव पदी मी अर्पिला देह हा. हाची रे प्रणिपात पावली तुझ्या साष्टांग मी घातिला. संकल्पा करुनी यता विधी असे मी पूजिले रे तुला. माझ्या मानस पूजना अनुमती देऊन स्वीकारती. सारे अर्पण रे तुला पशुपते स्वीकार सेवाच ही. झालो मी कृतकृत्य मोदल हरी आनंद सिंधुतया. जैसे मीठ जळी तसेच सहजी मी रे मिळालो तुला. आत्मा तू स्वयमेव बुद्धी मम ही साक्षात् उमा शंकरी. पंचप्राण सवंगडी सहचरे प्रासाद कायाच ही. घेण्यासी विषयोपभोग सगळे
केलीच जी मांडणी. तेची पूजन रे तुझे पशुपते, निद्रा समाधी स्थिती. माझी चाल परिक्रमा विधिवता, आहे तुला घातली. जे जे बोल मुखातूनी प्रकटली, आहे स्तुती ती तुझी. जे जे काम करीन मी तव चिती, पूजा असे निश्चिती. शंभो हे मजला न वाचून तुझ्या, आराध्य या जीवनी. शंभो हे मजला न वाचून तुझ्या, आराध्य या जीवनी. शांतपणे मंत्र सांगतो, आपल्याला माहितीच आहे. मस्तकामध्ये लक्ष ठेवणे. ओम नमः शिवाय म्हणा, ओम म्हणा, सोम म्हणा. काही मस्तकामध्ये मात्र अवधान ठेवणे आणि शांतपणाने थोड्या वेळपर्यंत ध्यान करणे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः 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 शिवाय.